अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण जेव्हा जेव्हा स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा हे सतत स्मरणात ठेवायचे आहे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आणि आज आपले समाजातील पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान व इतर काहीही असू दे, हे सर्व स्वामींच्या समोर शून्य आहे। या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्त्व नाही, तर ऐवजी स्वामींना फक्त भक्ती, श्रद्धा, शुद्ध आचरण हवे आहे आणि ही समाज दृढ करत स्वामींना अनन्य भावनेने शरण जात दर्शन घ्यायचे आहे आणि स्वामींचरणी एकच मागायचं आहे की स्वामी आम्हा सगळ्यांना सुखी ठेवा। मित्रांनो, तुमच्या काही इच्छा असतील तर त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला एक लाईक करून तुम्ही तुमच्या मनोकामना या कमेंट सेक्शनमध्ये मागा। म्हणजे मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करील की सर्वांच्या इच्छा या पूर्ण हो आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो। आणि अजून मी स्वामींकडे एक मागील की माझ्या आणि सर्व माझ्या परिवाराच्या आणि सर्व लोकांच्या अडचणीत आणि संकटात तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला असे प्रेमळ संदेश अजून मिळत राहतील। सर्व अनुभवात आत्मप्रचिती ही खरी असते। दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा। आत्मप्रचितीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल आणि भगवत प्राप्ती लवकर होईल। संतांनी पुष्कळ गोष्टी आजवर आपल्याला सांगितल्या, परंतु त्यांना देव जसा हवासा वाटला तसा आपल्याला वाटतो का? प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण असा विचार करावा की आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुले बाळ झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे। हे आपले हवेपण केव्हा संपणार? आपण नोकरी करतो, कोणी वकिली, डॉक्टरकी, नोकरी करणारा मालकाला आपल्याशिवाय दुसरा कोणी नोकर मिळणार नाही म्हणून काही नोकरी करीत नाही, किंवा अशिलाला कोणी दुसरा वकील मिळणार नाही म्हणून वकील वकिली करत नाही। मग म्हणजेच नोकरीवाला काय, डॉक्टर काय, वकील काय, कोणीही आपापले कर्म केवळ त्या कर्मासाठीच करीत नाही, तर त्यातून आपल्याला सुख मिळेल या ईर्ष्येने तो ते करीत असतो। परंतु आपण पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते, त्याला पूर्णता येत नाही। एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता यापुढे काही करायचे उरले नाही असे काही वाटत नाही। आता काही एक नको आहे आणि जेवढे आहे त्यात समाधान आहे असे कधी वाटते का? पुढे कसे होईल, हे सर्व टिकेल का, यात आणखी भर कशी पडेल याची विवंचना कायमच। एखाद्याचे लग्न ठरले, ते झाले की आता प्रपंचाची काळजी मिटली असे वाटते का? लग्न झाल्यावर समजा 5 वर्षे मुलं झाले नाही तरी हा काळजी करतोच, आणि समजा मुले झाली तरी याची काळजी आहेच। तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? याच गोष्टी एकांतातून एक निर्माण होणाऱ्या आहेत आणि ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही। ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्ण स्वरूप असलेले समाधान कसे लाभेल बरं? मग हे समाधान फक्त नामात आढळेल आणि नामात तुम्ही गुंगून जाल तर तुम्ही सर्व काही तुम्हाला मिळून जाईल। समजा एका वेड्याच्या इस्पितळात 200 वेडे आहेत, जर कोणी म्हणाले की आता आणखी 100 वेडे आले की एक शहाणा त्यातून निर्माण होईल, तर हे कधीच शक्य आहे का? मग तसंच आहे, मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे। त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते नक्कीच तुम्हाला पुरेल, एवढं मात्र खरं आहे। मग उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे। मग उपाधिरहित राहणे म्हणजे भगवंत रूप होणे। वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही। भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा, पण तू तसा नसशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याचप्रमाणे वाग। याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण नक्कीच गेले पाहिजे, कारण ते ज्ञानी आहेत, ते आपल्या या सगळ्या गोष्टी सांगू शकतात। आपण कुणी द्वेष करेल असेल तर त्याला 3 पैकी एक कारण असतं। 1, त्यांना तुमची भीती वाटते, 2, ते स्वतःचाच द्वेष करतात, किंवा 3, त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं। म्हणून या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही आपली कामे करत राहा। हक्काची अशी एक जागा असावी जिथं काहीही विचार न करता मनात असेल ते बोलता येईल, अशी जागा आपल्याला शोधली पाहिजे।
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ नक्की येते जिथे कोणाच्या सल्ल्याची नव्हे तर कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. म्हणून कोणाची तरी सोबत आयुष्यात नक्कीच हवी. ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कोणाला तरी नको आहात, त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूरच राहा. भलेही तुमचे त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असेल, नंतर मग तो तुम्हाला नक्कीच दुखावेल. आजकाल लोक शपथ पण खोट्या घेतात, कारण त्यांना कोणाच्या जीवापेक्षा स्वतःचे मतलब जास्त महत्त्वाचे वाटते. लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमी खुश असतात, पण माझ्या मते एक चांगलं मन असणारी व्यक्ती नेहमी ठोकर खात असते, कारण ती इतरांकडून सुद्धा चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असते, पण ती तिला मिळत नसते. माणूस सर्व काही विसरू शकतो, फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची सर्वात जास्त गरज होती आणि त्यांनी साथ दिली नव्हती, हा क्षण तो कधी विसरू शकणार नाही. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात ना की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवलो जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची ना तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा, आणि ज्याच्या नजरेत तुम्ही किमतीच नाही ना अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगा. एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्की झालं पाहिजे. आपण अशी छाप नक्कीच सोडली पाहिजे. मित्रांनो, काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं, कसं चुकलं हे शोधतो आयुष्यभर, पण काय चुकलं हे शोधलंच पाहिजे आणि त्यातूनच सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्कीच मिळतील. तसे पाहिले तर आपण सामान्य मनुष्य आहोत. साधे सरळ असे वागणे आणि जगणे आपल्या वाट्याला आलेले असते. ते स्वीकारून आपल्या जीवनाचे रहाट गादडे आणि अगदी सामान्यपणे चालू असते. अशा परिस्थितीत सगळेच एकाच भावनेने जगत असतात असे मात्र मुळीच नसते, कारण सगळेच काही सामान्यपणे जगणारे नसतात. असे खूप जण असतात की ज्यांच्या मनात नव्या नव्या कल्पनांचे अंकुर रुजत असतात. मनात खोल रुजून बसलेल्या स्वप्नांचे निखारे धगधगत असतात. अशा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी मनाच्या व्यक्तींना गरज असते ती योग्य वेळी योग्य दिशा देणाऱ्या, जाणत्या आणि जबाबदार अशा मार्गदर्शकाची. आपल्याकडे खूप जण आणि असे आहेत की भरपूर लोक आहेत की ज्यांच्या मनात स्वप्नवर कल्पना असतात, पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम करायचे असतात. हे त्यांच्या गावी नसते, पण सगळ्या गोष्टी आयत्या मिळाव्यात अशी यांची धारणा असते. आता तुम्ही सांगा, दे रे हरी पलंगावरी असे वागून काही मिळवता येईल का हो? जो मेहनत करतो आणि अशी मेहनत करताना अपयश आले तरी त्याने अजिबात खचून न जाता नव्या दमाने, नव्या उमेदीने हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती होईपर्यंत परिश्रमात कमी पडत नाही. त्याला त्याच्या कठोर परिश्रमाचे रसाळ असे फळ नक्कीच मिळणार. फक्त त्याचा स्वामींवर विश्वास असला पाहिजे, कारण स्वामींवर विश्वास असला तर सर्व कार्य त्याची सफल होणार, एवढं मात्र खरं. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. जिद्द आणि कणखर मनाच्या जोरावर कठीण कार्यसुद्धा यशस्वीपणे पूर्ण करता येते. यासाठी हाती घेतलेल्या कार्याप्रती मनात आस्था असावी लागते. त्यात गोडी असेल तरच कामात मन लागेल ना. इतकेच असून चालणार नाही, स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास पण असावा लागतो. आपल्या मर्यादा आपण नेहमी जाणल्या पाहिजेत. शक्तीच्या बाहेर आणि कुवतीला न झेपणारे काम विचार न करता करणे, याच हाती निराशा लागण्याची शक्यता अधिक असते. मनात जिद्द नसेल तर मिळणारे यश सुद्धा सतत हुलकावणी देत असते, कारण कार्यपूर्तीची साठीची वाट पाहणे, त्याची प्रतीक्षा करण्याची तयारी नसणे या अधिवृत्तीमुळे कित्येक जण हाती घेतलेले कार्य पूर्ण न करता मध्येच सोडून परत फिरतात. अशा वेळी धीर देणारे, खचून गेलेल्या मनास उभारी देणारे मित्र भेटणे फार गरजेचे असते. दुर्दैवाने नेमक्या उलट स्वभावाचे मित्र भेटले तर कार्य होणे तर दूरच, ते पूर्णपणे भरकटून भलतेच काही घडण्याची वेळ येऊ शकते. मोठी स्वप्ने जरूर पाहावीत, पण ती सत्य देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीची, परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. या ठिकाणी फक्त स्वप्नाळू वृत्ती असून काही उपयोगाचे नाही, तर मनाच्या ठाई जिद्द असावी लागते. परिस्थिती अनुकूल असो वा परिस्थिती असो, कशीही असो, यातून मार्ग काढणारा तो खऱ्या अर्थाने बाजीगर असतो. त्याची ओळख मुकद्दर का सिकंदर अशी आपोआप होते. मनगटाच्या बळावर काय काय करता येते हे गोष्ट मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर या जगाला दाखवून देणारे अनेक जाबाज आपल्या अवतीभोवती असतात. अशा सक्सेसफुल व्यक्तींच्या कहाण्या आपल्यासाठी अचूक असा मार्गदर्शक असतात आणि जीवनात यशस्वी असणाऱ्या व्यक्तींचा मूलमंत्र असतो, परिश्रमाला पर्याय नाही. नक्कीच मित्रांनो, कौतुक आणि शाबासकी
आपण केलेल्या कामाचे कौतुक केले जावे, त्यासंबंधी काही प्रोत्साहन देणारे शब्द बोलवे अशी अपेक्षा करणे यात गैर मुळीच नाही. पण आपल्या डोळ्यांसमोर एखाद्याने मोठ्या मेहनतीने पूर्ण केलेले काम दिसत असते. हे काम पूर्ण करताना त्या व्यक्तीने घेतलेले परिश्रम आणि केलेली मेहनत आपण पाहिलेली असते आणि आपण पाहणारे या कामाचे एक निरीक्षक असतो. आपण वेळी तर आपल्या कौतुकाला शब्दांना एक किंमत देखील असते. साहजिकच आपण या वेळी कसे आणि किती कौतुक करतो याकडे लक्ष असणारच, हे उघड आहे. मित्रहो, इथेच अनेक जण कौतुक करण्याचे टाळतात किंवा तोंडावर कुणाविषयी चांगले बोलायचे नाही अशाने ज्याचे कौतुक करू तो शेफारून जातो असे याचे स्वमत असते. त्यामुळे कौतुक करणे राहून जाते. कौतुक कुणाचे करावे असा प्रश्न पडू देऊ नका, कारण आपले कौतुक केले जावे असे सगळ्यांनाच वाटत असते. काही जण तर आपण कौतुकाचे हक्कदार आहोत असे गृहीत धरून चालतात आणि त्याच भावनेतून हाती घेतलेले कार्य पूर्ण करीत असतात. निखळ कौतुक हे मनात स्पर्श करून जाणारे असते, कारण याच्या उलट तोंड देखले कौतुक हा प्रकार म्हणजे बनावट आणि देखाव्याच्या कौतुकाचा प्रकार आपण ऐरवी सर्वत्र घडताना पाहतच असतो. कौतुक करून घेणे आणि कौतुक होणे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत आणि अशा कौतुकाची ठिकाणे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ, आपण आपल्या साहेबांच्या घरी किंवा एखाद्या बड्या घराच्या पार्टीला गेलेलो असतो, तर अशा ठिकाणी जे जे कोणी निमंत्रण आलेले असतात त्यांच्यात पार्टीत होस्टबद्दल, त्याला फॅमिलीबद्दल कौतुकाचे शब्द बोलण्याची जणू चढाओढ लागलेली असते. अशा बोलघेवड्या कौतुक बहादरांच्या सोबती मितभाषी आणि अबोल स्वभावाची माणसे कौतुक करण्यात कमी पडतील. हे लगेच पार्टी होस्ट या लक्षात तत्परतेने आणून देणारी मंडळी असतातच. असे व्यावहारिक हिशोबाचे कौतुक केवळ स्वार्थापोटी केलेले असते. आपल्या रोजच्या रुटीन लाईफमध्ये पावलोपावली कुणाचे ना कुणाचे कौतुक करावे असे प्रसंग नित्य घडत असतात. अशा वेळी प्रसंगाचित कौतुक आणि त्यातून करण्यात आपण कमी नक्कीच पडू नये. असा प्रयत्न केल्यास आपल्यामुळे आपल्या कौतुकांच्या शब्दांनी पाठीवर दिलेल्या शाबासकीने अनेकांना खूप मोठी प्रेरणा मिळू शकते. हे अत्यंत महत्त्वाचे लक्षात ठेवता आले तर खूप छान होईल. जो अगोदरच निपुण आहे, हुशार आहे, कामाचा उरक आहे, समज आहे आणि उमज आहे, अशा व्यक्तींनी केलेले काम हे उत्तमच होणार. हे वेगळेपणाचे सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा अशा व्यक्तीच्या कामांची प्रशंसा करणे, कौतुक बरे शब्द बोलून त्याला शाबासकी देणारे, यामुळे एक छान काम होते. ते म्हणजे अशा व्यक्तींच्या कामाची योग्य दखल योग्य वेळी घेतली जाते आणि अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. होतकरू उमेदवार नेहमीच कठीण परिश्रमातून आणि परिस्थितीतून मार्ग काढून हाती घेतलेले काम पूर्ण करत असतात. अशा व्यक्तींच्या कामाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल जाणीव ठेवून त्यांचे योग्य कौतुक करणे हे मनाच्या मोठेपणाचे निदर्शक आहे. असे पुष्कळदा होत असते की अपेक्षितपणे जबाबदारी घ्यावी लागते. अशा वेळी इतरांची मदत घेत हे काम पूर्ण करू शकणारा आपल्याला त्याच्याखाली अनेक नेतृत्व गुणांची झलकच दाखवून देत यशस्वी कामगिरी करून दाखवित असतो. अशा वेळी वरिष्ठांनी दिलेली शाबासकी आणि सहकारी मित्रांनी केलेले कौतुक या दोन्ही गोष्टी फार मोठ्या भावनिक चमत्कार करून जाणाऱ्या असतात. मोठ्यांना नेहमीच आपले कौतुक करून घेणे मनापासून आवडत असते. गृहिणींना त्यांच्या कलागुणांचे कौतुक व्हावे वाटते. पालकांना वाटते की आपल्या मुलांच्या कलागुणांचे आल्या गेल्यांनी भरभरून कौतुक केले पाहिजे. आपणाहून केलेले कौतुक नक्कीच आनंद देणारे असते, परंतु कौतुक करणाऱ्या सुद्धा आपले कौतुक हे खोटे वा कृत्रिम वाटणारे नाहीये ना, तर याची काळजी घेतलीच पाहिजे. असे केले तरच आपली शाबासकीची थाप खरी वाटेल. कौतुकांच्या शब्दांना ऐकून मन आनंदाने भरून येईल आणि कौतुक करणे गोष्ट जरी मामूली लहान वाटत असली तर त्याचे परिणाम फार सुखद आणि मोठे असतात. हे विसरून कसे चालेल. आपल्या परिवारातील बालमित्र मैत्रिणींचे आपण आवर्जून कौतुक केले पाहिजे. त्यांच्या भावाविश्वात तर रोज अनेक गोष्टी घडत असतात. त्यांच्या हुशारीस वाव देणारे, त्यांच्या कलागुणांना दर्शवणारे असे अनेक कार्यक्रम नित्य होत असतात. अशा कार्यक्रमात पहिला दुसरा नंबर आला तरच कौतुक ऐरजी नाहीत याचे भान न बाळगणारे वडील माणसे आणि पालक यांनी वेळेच आपल्या वागण्यात बदल करायला हवा. चिमुकल्या मनांना कौतुकांच्या शब्दांनी खूप आनंद मिळतो. तो आपण देण्यात कमी पडू नये. आपल्या सहवासात कलावंत, लेखक, कवी, खेळाडू अशी विविध व्यक्तिरेखा असतील. या सर्व मंडळींच्या कौतुकाचे शब्द हवे असतात. पाठीवरती शाबासकी हवे असते. अशा सर्वांना आपण त्यांचे जवळचे आहोत याच भावनेपोटी न चुकता या सर्वांना वेळोवेळी कौतुकाच्या शब्दाचे गुच्छे देत राहावे. बघा, आपल्या आशा करण्याने आणि वागण्याने आनंदाचे वातावरण आपोआपच नक्कीच तयार होते.
आणि त्यांना भरपूर चांगले वाटते. एवढे मात्र खरं आहे, प्रसंगानुसार आपण अनेक ठिकाणी जातो. अशा वेळी एक गोष्ट हमखास अनुभवावी लागते, जी अगदी कॉमन आहे. मी घेतलेला हा अनुभव तुम्ही सुद्धा अनेकदा घेतला असेल. एखाद्या समारंभाच्या ठिकाणी फक्त यजमान आपल्या परिचित असतात किंवा त्या परिवारातील एखादाच मेंबर आपल्या मित्र परिवारातील असल्यामुळे आपण समारंभाला आलेलो असतो. बाकी त्यांच्या परिवारातील इतरांशी आपला परिचय नसतो, ओळख तर नसतेच. केवळ एक परिचय म्हणून निमंत्रित, तरीही अनोळखी असे आपले त्या ठिकाणी स्थान असते. हे असे समारंभ कार्यक्रम जास्त करून पारिवारिक असतात. आपल्या परिचितांच्या व स्नेहजनांच्या आणि नातेवाईक या अशा वर्तुळातील एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून, नातेवाईकाकडून अगदी आग्रहाचे निमंत्रण दिले जाते आणि आपल्याला अशा कार्यक्रमांना नक्की जावे लागते. मग यातून आपला सहवास वाढत असतो व आपला मित्रपरिवार वाढत असतो आणि त्यावेळी आपल्या भरपूर गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. मित्रांनो, वेळ कसा घालवायचा हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडत असतो. जे लोक इतर वेळी आपापल्या कामात असतात, त्यांना काम संपल्यावर जो रिकामा वेळ मिळतो ना, त्यात तो थोडासा वेळ असो पण खूप, अशा वेळी त्यांना एकच चिंता असते, बापरे, आता हा वेळ मी कसा घालवू. आणि जे लोक रिकामे असतात त्यांना वेळच वेळ असल्यामुळे वेळ कसा घालवू हा प्रश्न त्यांना कायमचा पडलेला असतो. निवृत्त झालेली माणसे, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिक यातील सगळ्यांनीच काही स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंगून घेतलेले असते असे नसते. या वयोगटात सुद्धा अनेक जण असे असतात की त्यांना उगवलेल्या दिवसभरात कसा वेळ काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. या वेळेचे काय करायचे किंवा मी वेळ कसा घालू. मग मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला व्यक्तिगत रूपाने सोडवता येतो, तसाच तो सामूहिक रूपाने सुद्धा सोडवता येऊ शकतो. आता हेच पहा, नेहमी कामात व्यस्त असलेल्या व्यक्तींनी एक लक्षात ठेवावे की कामाच्या तणावाने आपले मन थकून गेलेले असते आणि आपले शरीरही तितकेच थकून गेलेले असते. पण या गोष्टींकडे लक्ष देण्याची आपल्याला सवयच नाहीये आणि अशा विश्रांतीचे काय महत्त्व आहे हे सुद्धा जाणून घेण्याची तयारी कधी दाखवत नसतो आपण. त्यामुळे आठवड्याची सुट्टी, मग ती रविवारी असेल किंवा कार्यालयाच्या नियमाप्रमाणे एखाद्या दुसऱ्या दिवशी असेल, या ऑफ डेच्या दिवशी नेहमीच्या रुटीन कामाला बाजूला सारून खूप दिवस पासून न केलेले एखादे आवडते काम हाती घेऊन ते पूर्ण करण्यास आरंभ केला तर बघा, तुम्हालाच नंतर जाणवते, अरेच्छा, हे काम करताना मला तर वेगळेच भानच उरले नाही. पण या वेळेत काम पूर्ण केल्यानंतर आणि झाल्यानंतर आनंद तर अगदीच. मग कंटाळा आणणारा वेळ अशा सत्कर्मात व सत्कार्यात घालवता तर वेळ सारथी लावल्याचे समाधान नक्कीच मिळवता येते. वेळ छान केव्हा जातो या प्रश्नाचे उत्तर आहे, कामाच्या माणसांना वेळ कामातच छान जातो आणि आळशी माणसांचा वेळ अर्थातच आळसात आरामात जात असतो. पण मित्रांनो, या दोन्ही प्रकारच्या वेळ घालवण्यात खूप मोठा फरक आहे. जो नेहमी कार्यरत असतो त्याला सारे जग विचारित असते आणि जो फक्त आळसात म्हणजे निष्क्रिय राहून वेळ वाया घालवतो त्याला लोकांच्या दृष्टीने काही किंमत नसते. यावरून एक अनुमान काढू शकतो की विधायक कार्य करण्यात वेळ घालवणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात भर टाकणारा गुण आहे आणि म्हणून निष्क्रिय माणूस म्हणजे वेळ वाया घालवणारा माणूस, त्यापासून दूर राहणे बरे असे लोक ठरवतात. प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांनी, तरुण तरुणींनी, मुला मुलींनी नेहमीच वेळेचे नियोजन करण्यास शिकले पाहिजे. म्हणजे जुन्या जमान्यातील सूत्रांप्रमाणे काळ काम याचे गणित सोडवताना लागणाऱ्या वेळेचा योग्यतम उपयोग करता येणे शक्य असते. आपल्या हाती असलेल्या वेळेत आपण काय करावे यालाही खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्या वेळेचा सदुपयोग करतोय की वेळेचा अपव्यय करतोय याचे भान असायला हवे. योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक आणि दिलेल्या वेळेनुसार कार्यपूर्ती या परीक्षेस पास होणारी व्यक्ती कधी अपयशी झालेली आहे असे दिसून येणार नाही. साहजिकच फावल्या वेळेत ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवू शकतात. अशा वेळी त्यांना कोणी म्हणणार नाही की हा फुकटचा वेळ वाया घालवतो आहे. विद्यार्थ्यांनी अगोदर अभ्यासाचा वेळ मग खेळायचा वेळ हे 2 नियम पाळले तर त्यांना बोलणी खाण्याची वेळ येणार नाही. पण बहुतेक वेळा उलटे होते, कारण अशी मुलं अभ्यासाच्या वेळेतच काही न करता बसून राहतात. खेळायची वेळ झाली की मात्र वेळ कसा घालवू असा प्रश्न नाही पडत. आपल्या सर्वांना खूपसा वेळ करमणूक या नावाखाली आपण घालवतो. मन रमवणे व त्यासाठी आपण नेहमीच TV आणि त्यावरच्या मालिका आणि इतर कार्यक्रम पाहण्यात खूप वेळ घालवतो. आता इंटरनेटवर फेसबुक आणि मोबाईलवरचे गप्पा, ग्रुप्स आणि फ्रेंड्स बरोबरच्या गप्पा यात किती वेळ घालवला जातोय हा प्रश्न आता सामाजिक चिंतनाचा विषय बनून राहिलेला आहे. यात वेळ घालवणारे यांचे समर्थन तितकेच जोरदार करतात. दुसरी बाजू अशी पण आहे की या सर्वच गोष्टीत वेळ वाया घालवत जातो असे मत व्यक्त करणारे काही कमी नाहीत.
आजकाल अशी परिस्थिती दिसते की घरात माणसे नाहीत, जी आहेत ती कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात. अशा वेळी जी कोणी व्यक्ती घरात शिल्लक राहते तिच्यासमोर वेळ कसा घालवू हा प्रश्न एखाद्या संकटासारखा भीषण स्वरूपात होऊन बसलेला असतो. अशा व्यक्तीला आपण वेळ घालवण्यासाठी तू आमके कर, तू तमके कर आणि हे कर ते कर सूचना करणे तितकेसे योग्य ठरणार नाही. कदाचित तो वैतागेल आणि रागाने म्हणेल, आलाच मोठा शहाणा, मला सांगणारा, तू बघणार राहून. अशा बंद घरात मग कळेल तुला माझी व्यथा. मित्रांनो, त्याचे दुःख आणि त्याची व्यथा समजून घेतली पाहिजे, कारण त्याच्यावर जी वेळ आली आहे ती एक लादलेली अवस्था आहे आणि एरवी त्याला वेळ कसा घालू हा प्रश्न पडला नसता. थोडक्यात काय तर वेळ सगळ्यांना सारखाच मिळालेला असतो, त्याचा विनियोग आणि कसा करायचा व मात्र ज्याने त्याने ठरवावे असे असेल तरी वेळ वाया घालू नये. तो सदा कार्यापुरती असावा हे कुणी अमान्य करणार नाही. कार्यग्रस्त राहावे. वेळ कसा घालवायचा हा नक्कीच तुम्हाला मग प्रश्न पडणार नाही. लक्ष आणि दुर्लक्ष. माणसे सध्याच्या दिवसात इतके बिझी होऊन गेलेले आहेत की मनोजोगता वेळ काढून मनातले काही आपल्या जवळच्या मित्राला कशी शेअरिंग करावेसे वाटत असते, पण व्यवस्थेमुळे इच्छा असूनही न करणे येणे, अशी काहीशी द्विधा मनस्थिती होऊन जावी असे होणे फारसे नवलाचे ठरणार नाही. त्यामुळे कित्येकदा लहान लक्षात असून वेळेअभावी दुर्लक्ष होऊन जाते. मी लक्षात ठेवून तुम्हाला काही सांगतोय, त्याकडे तुम्ही लक्ष दिले तर या सांगण्याचा उपयोग आणि दुर्लक्ष केले तर हे नुसतेच तुम्ही ऐकून द्यावे अशी त्याची व्यथा होईल. मग अशी माझी भावना असेल. थोडक्यात काय, लक्ष आणि दुर्लक्ष हे दोन अत्यंत महत्त्वाचे शब्द आपल्या दैनंदिन हरघडी परिणाम करून जाणारे आहेत. त्यासाठी काही उदाहरणे तुमच्या समोर ठेवतो. ते पाहून तुम्ही म्हणाल, अरेच्छा, खरंच की. आता घराकडे नवरा आणि बायकोचे लक्ष असेल तर घर व्यवस्थित राहते. दोघात समन्वय आणि सुसंवाद असेल तर कुणी पाहुणे व निमंत्रण स्नेहीजन येतात आणि त्यावेळी पाहुणचार करताना फजिती होण्याचे प्रसंगच उद्भवत नाही. आपण ज्या वेळी इतरांच्या घरी जातो त्यावेळी त्यांच्या घरातील वातावरणात लक्षपूर्वक पाहिले तर अशा निरीक्षणातून आपल्यातील न्यून दूर करण्यात खूप मदत होत असते व अगत्यशील स्वागतशील यजमान होण्यासाठी दोघांचेही सगळीकडे चौफेर असे लक्ष असणे आवश्यक असते. याउलट जिथे नवरा बायकोत परस्पर संयोग नाही आणि याचे तिला काहीच माहीत नसते आणि ती घरात कसे करते व काय करते याकडे नवऱ्याचे कधीच लक्ष नसते आणि या गोष्टींची त्याला आणि तिला अजिबातच महत्त्व नसते, अशा ठिकाणी दोघांच्याही दुर्लक्ष करण्याच्या सवयीचे परिणाम घरभर दिसून येतात. माझे सांगणे वाचून मग घरात लक्ष देणारी आणि घरात दुर्लक्ष असणारी अशी अनेक व्यक्ती रूपे तुम्हाला या क्षणी नक्कीच आठवतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, म्हणून तुम्ही घरातही लक्ष दिले पाहिजे आणि दुर्लक्ष केले नाही पाहिजे. लक्षात ठेवा, आपण किती बोलावे आणि कसे आणि कुठे बोलावे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. आता प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी अनेक व्यक्तींशी आपण बोलत असतो. अशा वेळी परस्पर संवाद होत असताना त्या व्यक्तीच्या बोलण्याच्या आणि त्यानुसार त्याच्या वागण्याच्या आपण मनावर थेट परिणाम होतो आणि तो परिणाम आपल्यावर भरपूर वेळा होत असतो. अशा ठिकाणी व्यक्तिरूपाचे इतके विविध रंग आणि विविध ढंगी नमुने एकत्र आलेले असतात की या सगळ्यांना भेटून नंतर आपल्या मनात मैत्रीभाव, आदर, सन्मान यासोबतच काही जणांच्या बद्दल मात्र तिरस्कार, कंटाळा, वैताग अशा अनेक भावना एकाच वेळी निर्माण होतात. काही वेळा एखाद्या ठिकाणी जाऊन येतो, समारंभ होऊन जातो, तिथे मत प्रदर्शन करते बरे नसते. अशा विचाराने गप्प राहून घरी आल्यावर मात्र आपण स्वतःशीच म्हणून मोकळे होतो, बापरे, या ठिकाणी गेलो नसतो तर फार बरं झालं असतं. मग मजा येणारे तर दूरच, एकापेक्षा एक नग्न भेटले, त्याहून भेटून यांचे एकमेकांचे बोलणे एकूणच डोके फिरून गेले राव, वैताग नुसता. मित्रांनो, असे होणे हा माझाच नव्हे तर तुमचाही असाच अनुभव असू शकतो. त्याची कल्पना आहे. याचे कारण एकच आणि ते म्हणजे माणसांचा स्वभाव. काही माणसे स्वतःच्या प्रेमात पडलेली असतात. मी यव आणि मी तेव असे ते म्हणत असतात. हे कौतुक गाणे रेकॉर्ड लावून देतात. हे बस रे बस, किती बोलावे याचे भान विसरून गेलेली अशी माणसे समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी देत नाहीत आणि स्वतःच्या असलेल्या आणि नसलेल्या मोठेपणाची टिमकी वाजवत राहणे हेच त्यांचे काम असते. शेकडो वेळा आपण या गोष्टी लोकांना सांगितल्या आहेत. हे विसरून अशी माणसे आपल्या समोरच्या माणसांची संयमाची परीक्षा पाहत असतात. काही जणांना आपण कुणाशी बोलत आहोत याचे भान नसते आणि ते जाणून घेण्याची त्यांची तयारी नसते. अज्ञातही प्रचंड आत्मविश्वास बाळगून तारे तोडणाऱ्या माणसांना पाहिले की मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. आपण कोण आहोत आपल्या मर्यादांची जाणीव न ठेवता एखाद्या विद्वान व्यक्तीला सुद्धा गप्पगार करण्याची यांची क्षमता पाहून
भले भले चकित होऊन जातात आणि कुणीतरी मध्ये हस्तक्षेप करून या बोलक्या बावल्यांच्या तावडीतून खरोखरच ज्ञानी व्यक्तीची सुटका करतो. हे पाहून विचार येतो, बोलणे म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला अजिबात महत्त्व न देणारी माणसे भोवताली वावरताना दिसून येतात. काही ठिकाणी तर स्वतःच्या वागण्याने, अस्तित्वाने स्वतःचे हास्यास्पद असे फिरते प्रदर्शन घडवणारी माणसे भेटतात. त्याचे राहणे, त्यामुळे त्याचे दिसणे, काहींचे त्यांच्या वयास न शोभणारे वागणे, वावरणे, हे सगळं पाहून बघणाऱ्यांना लाजावे अशी परिस्थिती असते. कुठे, किती, कसे, हे तीनही प्रश्न अशा माणसांना पडत नसतील का कधी? मग माझ्या मते तर असे कळत असते, पण ते काही केल्या वळत नसते. कारण एकच मी आणि मीच याचा अतिरेक सगळ्या ठिकाणी असतो. हे लोकांच्या चर्चेचा विषय, मग त्यासाठी काही पण करण्याची अशा माणसांची तयारी असते. म्हणून आपल्या बोलण्याला कुणी हसेल का, हा पोरकटपणा पाहून लोक मनातल्या मनात चिडत असतील. हे माहिती असून सुद्धा अशी माणसे बिलकुल बदलत नाहीत. मग अशा माणसांना नक्कीच आपण बदललं पाहिजे. मित्रांनो, मनापासून आपण किती गोष्ट करतो. मन करुणेचा डोह, मन मायेचा सागर, मन सरिता प्रवाही, मनात भरती प्रेमाची, अशी अवस्था मोठी आनंद देणारी आहे. मनापासून या शब्दातून आपल्याला उत्स्फूर्त भावनेचा स्पर्श होत असतो. आता हेच बघा की मी काय, तुम्ही काय, अगदी कुणी असो, आपण जे कार्य आपल्या हातात घेतो ते पूर्ण करण्यासाठीचे सर्व प्रयत्न आपण अगदी मनापासून करत असतो. तन मन धन अर्पण करून स्वतःला कार्यात झोकून देतो. अशी अवस्था कधी असते? याचे उत्तर आहे जेव्हा आपण काम मनापासून करीत असतो. आपले काम पाहून बघणारे म्हणतात, क्या बात आहे, इसको बोलते काम, अगदी मनापासून काम केलंय, जाणवले बरं का. ज्या कामात आपले मन नाही आणि त्याची आवड पण नाही, या उपर ही काम करावे लागले तर त्या कामाला काहीच अर्थ राहत नाही. पाट्या टाकून हे काम होतात की नाही, गंमतच म्हणजे. हे काम पाहून तुम्हालाच ते निर्जीव बेजान काम वाटेल. कारण मनापासून अगदी जीव ओतून जे काम आपण पूर्ण करतो त्याचे तेज काहीच वेगळेच असते. ते लगेच मनाला भावते आणि डोळ्यांना दिसते. आपण व्यावहारिक आयुष्यात वारंवार मनाला फार वेगळे करू शकत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. अनेक जण असे आहेत की जे म्हणतात, आम्ही भावना आणि व्यवहार यांची गल्लत करीत नाही, दोन्ही दोन बाजूला ठेवूनच व्यवहार करतो. तुमच्यासारखे भावनिक गोंधळ आम्ही घालीत नाही. काही मर्यादित हे बरोबर असलेही, पण सगळेच कारभार आणि व्यवहार असे वृक्षपणे आणि पैशान भाषेत नाहीत होऊ शकत. आणि सगळेच लोक काही अशा कोरड्या मनाचे लोक नसतात. वरवर आणि तोंड देखले व्यवहार भावनेच्या जगात कधी चालत नाही. कारण या जगात आपण नेहमीच आपल्या माणसांसाठी जे जे काही करतो ते आपलेपणाने आणि मनापासून करतो, हे गृहीत धरलेले असते. असे जर नाही झाले तर आपलीच माणसे बोलून दाखवतील की बघा, परक्यासारखं वागलं माझ्याशी, मनापासून केलं असतं तर किती बरं झालं असतं. मन जिथे नाही तिथे काही नाही. मन सदा रिते रिते काय मिळे कुणात इथे, असे असता कामा नाही. म्हणतात ना, जीवाभावाच्या भुकेला असतो, प्रेमाचा भुकेला असतो. तुम्हीच एक दृष्ट दिल्यासमोर आणून पहा. आणि आपण ज्यावेळी आपल्या एखाद्या मित्राकडे, परिचिताकडे, नातेवाईकांकडे जातो, तिथे गेल्यानंतर त्यांच्या घराचे दार उघडल्यानंतर तुम्हाला जाणवते, माझे स्वागत या घरातल्या माणसांनी अगदी मनापासून आणि आनंदाने केले आहे. मग नंतरची भेट आणि बोलणे आपण आपल्या आठवणीत साठवून ठेवतो आणि याच्या विपरीत अनुभव खूप वाईट वाटायला लावणारा असतो. पुन्हा अशा घरी जावे असे मनापासून वाटेल का? याचे उत्तर तुम्हीच द्या. आपल्याला करावयाचे एखादे काम असो, विद्यार्थी म्हणून शाळा कॉलेजचा अभ्यास असो, परीक्षेची तयारी असो, कलेची साधना असो, साहित्याचे लेखन असो वा साहित्याचे वाचन असो, या सगळ्या गोष्टी मनापासून करायच्या असतात. तरच त्याचा काही उपयोग. वरवर कितीही करा, काही साध्य होत नाही. तसे पाहिले तर अगदी कलत्या वयापासून ते अगदी मोठ्या झालो तरी कुणी ना कुणी आपल्या सांगणारा असतो आणि तसा भेटत असतो, जो म्हणतो, बाबा रे, जे करायचे ते व्यवस्थित कर, अगदी मनापासून कर, मग काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. या सांगण्यात किती आश्वासकता आहे. हे सकारात्मक सांगणे मनाला मोठे क्रियाशील होण्याचे बळ देणारे आहे. असे कुणी नेहमीच भेटावे जो तो मनापासून काम करू लागेल. आपल्या मनाच्या इतकी प्रचंड शक्ती असते की या ऊर्जेचा वापर मनापासून ज्याला करता आलाय त्याला हातून चमत्कार वाटावेत. अशी कार्य सफल पूर्ण झाल्याची उदाहरणे आपल्या समोर आहेत. बद्धत एक विचार असतात. जे करावे ते मनापासून, जे करायचे तेही मनापासून. भक्ती, श्रद्धा या दोन्ही भावना देखील मनापासूनच्या असल्या तर श्रद्धेला फळ आहे. भक्ती आणि श्रद्धायुक्त मनाने मनापासून जो भगवंत स्मरण करतो त्याचे रसाळ फळ तो अनुभवत असतो. आणि या उलट ज्याचे असे मन नाही, करायचे म्हणून तो करतो, त्याला काहीच मिळणार नाही. कार्य कठीण व सोपे हे कधी महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे असते ते या कामात आपण मनापासून असणे. या संदर्भात
माझ्या 4 ओळी मनापासून आपल्याला सप्रेम सादर. तर मग तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मी ते जाणवायला इच्छित आहे की तुम्हाला तुमच्या अनुभवात ते कसं वाटत आहे आणि तुम्हाला ते जे अनुभवात घेत आहात तुम्ही आणि तुम्हाला ज्या गोष्टी कळत आहेत त्या तुम्हाला कशा वाटत आहेत. आणि स्वामींचरणी मी एकच प्रार्थना करतो की भरपूर गोष्टी आपण पाहिल्या असतील आणि भरपूर गोष्टी आपण ऐकल्या असतील, पण स्वामींचे नामस्मरण याशिवाय कोणाला पर्याय नाही ही गोष्ट मात्र खरी आहे. म्हणून कमेंट सेक्शनमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्था आम्हा सगळ्यांना सुखी समाधानी आणि भरपूर मोठी यशाची किल्ली दे आणि आम्हाला यश नक्कीच मिळू दे ही प्रार्थना करा. मित्रांनो, अंतर्मन आणि आनंद. अमेरिकन मानसशास्त्रांचे जनक विल्यम जेम्स म्हणतात की 19व्या शतकातील सर्वात मोठा शोध हा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रातील नाही, तो आहे भारलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा. प्रत्येक मानवात असलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा स्रोत कोणत्याही समस्येवर मात करू शकतो. अखंड आनंदाची शुद्ध सरिता तुमच्या अंगणी तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही कोणतीही दुर्बलता दूर करू शकता. तुमचं अंतर्मन समस्या सोडवू शकतं, तुमच्या शरीराला निरोगी करू शकतं आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी तुमची भरभराट करू शकतं. स्वप्नातील जीवनसाथीशी साखरपुडा होणं, कॉलेजमधून पदवी मिळणं, जेव्हा तुमच्या बाळाचा जन्म होणं, हे अनुभव किती हळूवार चतुर्थपूर्ण असेल आणि तरी तो खरा शाश्वत चिरंतर आनंद देऊ शकत नाही. ते कायम टिकणारे नसतात. एका पुस्तकात म्हटलंय, ज्याची ईश्वरावर श्रद्धा तो सदैव सुखी. जेव्हा तुम्ही ईश्वरावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही शांत, समतोलाचं आणि तणावमुक्त जीवन जगता. जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम, शांती आणि शुभेच्छा देता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाच्या उत्सुंग इमारतींची पायाभरणी करता. सुखाचीच निवड करा. सुख ही मानसिक अवस्था आहे. ग्रंथांमध्ये म्हटलं आहे की तुम्ही कोणाची सेवा कराल हे ठरवा. तुम्हाला सुख निवडायचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ते अगदी सोपं वाटतं असेल आणि ते तसं सोपंही आहे. कदाचित म्हणूनच लोक सुखाच्या वाटेवर ठेचकाळत असतील. ते सुखाच्या साध्यासुध्या किल्लीला पाहू शकत नाही. जीवनातील मोठमोठ्या आणि महान गोष्टी साध्या, गतिशील आणि रचनात्मक असतात. त्या कल्याण करतात, सुख देतात. मग त्यातून बंधू, ज्या गोष्टी खऱ्या, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्यांच्याशी प्रशंसा करा. नक्कीच त्यांना तुम्ही आवड द्या. कशी करावी सुखाची निवड? आत्तापासून सुखाच्या निवडीला प्रारंभ करा. सकाळी जाग येतात स्वतःशी म्हणा, ईश्वरीय व्यवस्था दररोज माझ्या जीवनाचं संचालन करत आहे. आज सगळ्या गोष्टी एकत्र येऊन माझ्या हितासाठी कार्य करतील. माझ्यासाठी हा एक नवीन आणि आश्चर्यकारक दिवस आहे. यांसारखे अनेक कोणताच दिवस नसेल. दिवसभर मला दिव्य मार्गदर्शन लाभत आहे आणि आज मी जे करीन त्या सगळ्यांची भरभराट होईल. विनाट प्रेमानं मला वेढून घेतला आहे. माझं ध्यान जेव्हा शुभ गोष्टींऐवजी अशुभ गोष्टींवर असेल तेव्हा मी माझं मन, ध्यान शुभ गोष्टींवर पुन्हा केंद्रित करेन. मी एक आध्यात्मिक चुंबक असून केवळ आशीर्वाद व समृद्धी आक्रोश करत आहेत आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात अशी दमदार करा. मग तुम्ही सुखी नक्की निवडाल. आनंदी राहण्याची सवय कशी लावावी? काही वर्षांपूर्वी आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोनोमारा मधल्या शेतकऱ्याला घरात मी एक आठवडा राहिलो होतो, असे लेखक म्हणतात. माझा यजमान खूप हसतमुख होता. सतत गाणे गुणगुणत असायचा किंवा शिळं वाजवायचा दिसायचा. मी त्याला त्याच्या या सुखाचं रहस्य विचारलं. सुखी राहणं माझी सवय आहे, तो म्हणाला. रोज सकाळी उठल्यावर, रोज रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या कुटुंबियांना, पिकांना, गुरांना धन्यवाद देतो. अत्यंत चांगल्या पिकाबद्दल ईश्वराला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. या शेतकऱ्यानं 40 पेक्षा अधिक वर्षापूर्वीपासून ही सवय अंगीकारली होती. ज्या विचारांची पुनरावृत्ती सतत केली जाते ते अंतर्मनावर खोलवर रुजतात. तुम्ही सुखी राहण्याची तीव्र इच्छा बाळगा. तुम्ही मनापासून सुखाची इच्छा बाळगली पाहिजे. अनेक लोकांना सतत हताश, खिन्न आणि दुःखी राहायची सवय लागलेली असते. जर त्यांना अचानक एखादी गुड न्यूज दिली तर ते म्हणतील, इतकं खुश राहणं योग्य नाही. मला भेटलेल्या एका महिलेचं ते विधान होतं. दुःख, नैराश्य आणि यांनी लोकांना जणू सवयच जडलेली असते, इतकी की आनंदाच्या क्षणी ते हताश, उदास होतास. आणि इंग्लंडमधील एका वयस्कर महिलेला कित्येक वर्षापासून संधिवाताचा आजार पडला होता. ती तिच्या गुडघ्यावर थोपटत म्हणायची, माझा संधिवात जास्तच वाढलाय. आता मी बाहेर पडू शकेन असं वाटत नाही. माझ्या संधिवाताने मला अगदी हतबल करून सोडलाय. तिचा मुलगा, मुलगी या शेजारी व तिची अति काळजी घ्यायची. खरं तर त्याची सहानुभूती मिळावी यासाठी ती महिला संधिवातासारखा आजार पकडून ठेवत होती. तिच्या अंतर्मनानं संधिवाताशी जणू मैत्रीच केली होती. दुःखात हतबलेत तिला आनंद वाटायचा. मी तिच्यासाठी एक उपचारक पद्धत सुचवली. तिला मग
तिला ग्रंथातले काही उतारे लिहून दिले व सांगितले की तिने त्यातील सत्य समजून घेतलं तर तिचा मानसिक दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तिचा विश्वास, तिची श्रद्धा तिला पुन्हा निरोगी करेल. पण तिला बरं होण्यात रसच नव्हता. तिला त्रस्त राहण्यातच आनंद वाटत होता, कारण त्या आजारानं मिळणारी सहानुभूती तिला हवीशी वाटत होती. दुःख का निवडावं? अनेक लोक नकळत दुःख निवडतात, मग ते भरपूर प्रकारे असतं. आजचा दिवस अशुभ आहे. आज प्रत्येक गोष्ट चुकीचीच घडत आहे. मला यश मुळीच मिळणार नाही. प्रत्येक जण माझ्या विरोधात कट रचत आहे. धंदा खूप डबघाईला आला आहे. मी नेहमी उशिरा पोहोचतो. कधी चांगली संधी मिळतच नाही हो. तो करू शकतो पण मला मात्र जमणार नाही. अशा भावना आपल्या मनात कदाचित आणू नका. सकाळी तुमच्या मनात असे विचार आले तर ते सत्यात उतरतील आणि तुम्ही अत्यंत दुःखी व्हाल. तुम्ही ज्या जगात वावरता ते तुमच्या मनात चाललेल्या विचारांवर अवलंबून असतं. मार्क्स ऑर्सन हा महान रोमन तत्वचिंतक आणि संत म्हणतो, माणूस जसा विचार करतो तसं त्याचे जीवन घडतं. 19व्या शतकातील एका आघाडीचे अमेरिकन तत्वचिंतक इमर्सन म्हणतात, माणूस दिवसभर जसा विचार करतो तसाच तो असतो. तुमच्या व तुम्हाला ज्या प्रकारे विचार करण्याची सवय जडलेली असते तेच तुमचं वास्तव बनतं. तुमचं मन नकारात्मक विचारात, नैराश्याच्या व उदास विचारात गुरफटणारं नाही. तुमचे अनुभव तुमच्या विचारांना अनुसरूनच असतात. माझ्याजवळ लाखो रुपये असतील तर मी सुखी झालो असतो, हा विचार भ्रामक आहे. धनसंपत्ती तुम्हाला सुखी करू शकत नाही, तसेच ती सुखाला अडवतही नाही. आज बरेच लोक बऱ्याच वस्तू विकत घेऊन सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात, पण महागड्या टीव्ही, अत्याधुनिक मॉडेलची कार, महागडे डिझायनर कपडे, फार्म हाऊस या मार्गाने सुख विकत घेता किंवा निर्माण करता येत नाही. सुख असतं ते तुमच्या विचारात आणि भावनेत. सुख निर्माण होण्यासाठी काहीतरी कृत्रिमपणे करावं लागतं असं बऱ्याच लोकांना वाटतं. कुणी म्हणतं, जर माझी अध्यक्षपदी निवड झाली तर एखाद्या कॉर्पोरेशनचा CEO बनलो, वर्तमानपत्रातील प्रेस स्त्री वर झळकलो. आणि पण सुख ही आध्यात्मिक अवस्था आहे. पदोन्नती किंवा मानसन्मान सुख देतीलच असं नाही. अंतर्मनाचे नियम जाणून त्यांचा जीवनात अत्यंत घेण्यातच व खरंच सुख सामावलं आहे. शांत मनोभूमीत सुख फुलते. काही वर्षापूर्वी सॅन फ्रान्सिस्कोत एका माणसाशी ते बोलत होते. त्यांचा व्यवसाय डबघाईला आल्यामुळे तो कुंठित झालेला होता. तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर होता. अध्यक्ष व उपाध्यक्षाबद्दल त्यांच्या मनात खूप द्वेष भरलेला होता. त्याच्या कल्पनांना त्या दोघांनी केलेल्या विरोधामुळे कंपनी बुडत होती असं त्या गृहस्थाला वाटायचं. बाजारातील त्या कंपनीचा शेअरचा भावही घटत होता. परिणामी बाजारातील त्यांना हिस्सा पण कमी होत होता. त्यामुळे त्यांचा खूप मोठा घोर लागून राहिला होता, कारण त्या शेअर्समुळे त्याने खूप मोठा वाटा गुंतवला होता. तो रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी शांतपणे म्हणायचा, माझ्या कंपनीतले सर्व लोक प्रामाणिक, मनपूर्वक काम करणारे, सहकार्य देणारे, विश्वासू आहेत. कंपनीच्या विस्ताराच्या, कल्याणाच्या आणि भरभराटीच्या मायेचे ते म्हणी आहेत. ते मी माझ्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसाठी आणि कंपनीतील सर्वांसाठी प्रेम, शांती आणि शुभेच्छा प्रसारित करतोय. कंपनीच्या अध्यक्षांना व उपाध्यक्षांना त्यांच्या सर्व कार्यात दिव्य मार्गदर्शन लाभत आहे. माझ्या अंतर्मनाची असीम बुद्धिमत्ता माझ्या मार्फत सगळे निर्णय घेत आहे. आमच्या सगळ्या व्यावसायिक कार्यात आणि आमच्या परस्परांशी असलेल्या संबंधात फक्त योग्य तीच कृती घडत आहे. मी शांती, प्रेम आणि शुभेच्छारूपी तरंगांना माझ्या आधी कार्यालयात प्रसारित करतोय. कंपनीतील माझ्यासह सगळ्यांच्या हृदयात शांती आणि सुसंवादाचं दिव्य साम्राज्य आहे. श्रद्धा, विश्वास आणि ओतप्रोत एक नव्या दिवसाची मी आता सुरुवात करत आहे. तो अधिकारी प्रार्थना रोज सकाळी 3दा शांतपणे व पूर्ण विश्वासासह म्हणायचा. दिवसभरात जेव्हा त्याच्या मनात यायचे, रागाचे विचार यायचे, तेव्हा तो स्वतःशी म्हणायचा, शांतीत मला नियंत्रित करते व मी नियंत्रित होतो. तो त्याच्या मनाला स्थिर शिस्त लावायला राहिला आणि त्याच्या मनात नकारात्मक विचार यायचे थांबले. त्याच्या मनात शांतीचं राज्य प्रस्थापित झालं. त्यानं सद्वाचाराचं बी पेरून शांतीचं शिवार फुलवलं. नंतर त्याने मला कळवलं की जवळजवळ 2 आठवड्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी त्याला बोलवलं. त्याच्या कामाची व नवकल्पनांचं कौतुक केलं. तुझ्यासारखा जनरल मॅनेजर लाभला हे आमचं खूप मोठं सुदैव आहे असे ते म्हटले. म्हणून बघा, त्याने चांगला विचार केला तर त्याच्या सोबत चांगलंच नक्कीच झालं. म्हणून तुम्ही कसा विचार करता त्यावर तुम्ही अवलंबून असता. अडथळा नसतोच मुळे. खूप वर्षापूर्वी मी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली. एका घोड्याला रस्त्याच्या कडेला साप दिसला. तो घाबरला. त्यानंतर तो घोडा जेव्हा त्या रस्त्यावरून जाताना त्या खुंट्याजवळ यायचा तेव्हा खूप घाबरायचा. त्याच्या मालकानं ते खुंट जाळून तो रस्ता सपाट केला, पण तरीही तो घोडा जेव्हा त्या खुंटाच्या जागी यायचा तेव्हा हादरून जायचा. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच तर घडतं असतं. घोडा ज्याला घाबरत होता असं प्रत्यक्षात काही अस्तित्वात नसतं. आणि अगदी त्याचप्रमाणे माणसाला ज्याची भीती वाटते, जे त्रासदायक वाटतं, असं काही नसतंच मुळे. भीती हा केवळ एक विचार असतो. जसं त्या मालकानं खुंट जाळलं तसं तुम्ही
तुमच्या मनातल्या भीतीदायक विचारांना जाळा. सर्व ठिकाणी विजयच मिळेल असा विश्वास बाळगा. मला व्यवसायात अपयशस्वी झालेला एक माणूस भेटला. मी खूपदा घोडचुका केल्या आहेत, पण यातून मी शिकलोही आहे. आता मी पुन्हा व्यवसाय सुरू करेन. मला खरंच यश मिळणार आहे. सर्वात सुखी व्यक्ती ती असते जी तिच्यातील सर्वोत्तम बाहेर आणते. सुख आणि सद्गुण परस्पर पूरक आहेत आणि सर्वोत्कृष्ट लोक सुखी असतात असे नव्हे, तर ज्यांना जगण्याची कला अवगत असते ते देखील सर्वात सुखी असतात. तुमच्यातील सर्वोत्तमाच्या रूपात ईश्वर तुमच्यात वास करतो. प्रेम, सत्य आणि सौंदर्य अधिकाधिक व्यक्त होऊ द्या. मग जगात सर्वाधिक सुखी असलेल्या व्यक्तींपैकी तुम्ही सर्वाधिक सुखी असाल. स्थितप्रज्ञ ग्रीक तत्वज्ञानी आणि एपिस्टक म्हणतात की जेव्हा भल्या पहाटे जागे होता तेव्हा आणि तेव्हा तुम्ही झोपलेला जाता तेव्हा, अशा दोन्ही अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टींच्या प्रभावाखाली येऊ नका. ईश्वर चरणी समर्पित करा. सुखाचे मूलमंत्र तुम्हाला नक्कीच मिळतील. 19व्या शतकातील सर्वात मोठा शोध म्हणजे श्रद्धेचा स्पर्श झालेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा शोध होय. विल्यम जेम्स म्हणतात, अंतर्मन प्रचंड शक्ती आहे. जेव्हा तुम्ही या शक्तीवर दृढ श्रद्धा ठेवू लागला तेव्हा सुख तुमच्याकडे चालत येतं. मग तुमची स्वप्न सत्यात उतरतील. अंतर्मनाच्या शक्तीद्वारे तुम्ही कोणत्याही अपयशानंतरही धवल यश मिळवू शकता आणि तुमच्या मनात जतन केलेली इच्छा पूर्ण करू शकता. जो ईश्वरावर विश्वास ठेवतो तो सुखी होतो. सुखाची निवड करा. सुखी असणं ही एक सवय आहे. ज्या गोष्टी सत्य, प्रामाणिक, न्यायपूर्ण, शुद्ध आहेत त्यांची प्रशंसा व्हायलाच हवी. सकाळी डोळे उघडतात स्वतःशीच म्हणा, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची व शुभेच्छांची, शांतीची निवड करतो. आजवर तुम्हाला जे काही प्राप्त झाले त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे कुटुंबीय, सहकारी आणि सहयोगी यांच्या शांतीसाठी, सुखासाठी, समृद्धीची प्रार्थना करा. तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करायला हवी. तीव्र उत्कट इच्छेशिवाय काहीच पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनांचे व शब्दांचे पंख असलेली अनिवार्य ओढ. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा. इच्छा पूर्ण झाली आहे असं अनुभवा आणि भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात गुंतल्यास तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात घ्या, तुम्हाला जीवन जसं जमेल तसं तुम्ही विचार कराल. तुम्ही सुख मुळेच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्याधीश लोक सुखी आहेत तर काही दुःखी. त्यांच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक सुखी आहेत तर काही दुःखी आहेत. काही विवाहित लोक सुखी आहेत तर काही दुःखी. तुमच्या विचारात आणि भावनेत सुख असतं. मनाच्या शांत जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला, शांतीच्या, सुरक्षेच्या धनाला बांधा. मग तुमचं मन केवळ सुखाची निर्मिती नक्कीच करेल. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचं कारण ठरू शकतं नाही, ते परिणाम आहेत. कारण नाही, तुमच्या अंतर्मनापासून सुखाचं सूचक चिन्ह मिळवा. सुख निवडा. सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. एवढं मात्र खरं आहे, ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात नक्कीच आहे. मग अंतर्मन आणि मधुर नाती कशी जोडतात? तुमचं अंतर्मन हे रेकॉर्डिंग मशीनसारखं असतं. त्याच्यावरील रेकॉर्ड केलेले ठसे पुन्हा साकार होतात. याच कारणासाठी हा नियम मधुर नातेसंबंध निर्माण करण्यात व ते टिकवून ठेवण्यात केंद्रस्थानी असतो. इतर तुमच्यासाठी ज्या गोष्टी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या तुम्ही सुद्धा इतरांसाठी करू शकतात. या शिकवणीतून आंतरिक व बाह्य असे दोन्ही अर्थ आहेत. समजा तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीसमोर तुम्ही प्रेमपूर्वक वागता व माघारी तिच्यावर टीका करता, तिच्यावर चिडता. असे नकारात्मक विचार तुमच्यासाठी विघातक असतात. असं वागणं विष प्राशन करण्यासारखं आहे. नकारात्मक ऊर्जा तुमचं बळ, तुमची ऊर्जा याचं शोषण करते. नकारात्मक विचार अंतर्मनात शिरल्यावर अडचणी आणि आजार निर्माण करतात. सुखद नात्यांची गुरुकिल्ली असते. इतरांच्या वागण्याचं मूल्यांकन, विश्लेषण किंवा चिकित्सा करू नका. कारण तुम्ही इतरांचं जे मूल्यांकन कराल तशाच प्रकारे इतरही तुमच्या चिकित्सेच्या तरतूद तोलतील. आणि या विधानाच्या बारकाईनं अभ्यास करून अंमलबजावणी नक्कीच करा. मधुर नात्यांची हीच गुरुकिल्ली आहे. मूल्यांकन करणं म्हणजे अतिविचार करणं. मनातल्या मनात निष्कर्ष काढणं. विचारातून निर्मिती होते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल जसा विचार करता व तुम्हाला जे वाटतं तेच तुमच्या प्रत्ययास येतं. इतरांना जी सूचना देता तीच तुमची स्वतःलाही देत असता. कारण तुमचं मन एक निर्मितीक्षम माध्यम आहे. तुम्ही जसं मूल्यांकन कराल तसंच तुमचं मूल्यांकन केलं जाईल. इतरांसाठी तुम्ही जे मापदंड ठरवता तेच मापदंड तुम्ही तुमच्या अंतर्मनात निर्माण करता, जो नंतर तुम्हाला लागू पडतात. आता तुम्ही इतरांबाबत योग्य विचार करण्याची, सद्भावना बाळगण्याची काळजी घ्या. तुम्ही इतरांसाठी काही शुभ केलं तर ते त्याचं प्रमाणात तुमच्याकडे परत येईल. वाईट केलं तरीही ते याच नियमानुसार त्याचं प्रमाणात तुमच्याकडे परतेल. इतरांना फसवून तुम्ही स्वतःलाच फसवत असता, धोका देत असता. मनातील अपराधी भावना कोणत्या ना कोणत्या रूपात
स्वतःच नुकसान करते. अंतर्मन सर्व काही रेकॉर्ड करतं. तुमच्या मानसिक हेतूनुसार किंवा प्रेरणेनुसार त्याला प्रतिसाद देत असतं. अंतर्मन निपक्षपाती असतं. ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. कोणत्याही धार्मिक पंथांची पर्वा करत नाही. ते तटस्थ असतात. इतरांबाबत तुम्ही विचार कराल, अनुभवाल, ते सगळं शेवटी तुमच्यावरच उलगडणार आहे. नकारात्मक बातम्यांनी तो आजारी पडला. लोकांना, परिस्थितीला किंवा घटनांना कशी प्रतिक्रिया देता याचं आत्मपरीक्षण करा. या प्रतिक्रियांची नोंद घ्या व एका वहीत ते करून घ्या. मित्रांनो, मी स्त्रियांचा तिरस्कार करते, पुरुषांचा नाही, असे एका व्यक्तीला वाटत असते. एका सेक्रेटरीला तिच्या ऑफिसमधल्या स्त्री कर्मचाऱ्यांविषयी द्वेष वाटायचा, कारण तिच्या मते त्या सर्व मिळून तिला दूषण द्यायच्या. आणि माझं पुरुष सहकाऱ्यांशी जमतं, पण स्त्रियांना मी द्वेषच करते. ती ऑफिसमधल्या कनिष्ठ पदावरच्या स्त्रियांशी हेकेरेखोरपणे, उद्धटपणे बोलायची. या सर्व बायका तिला भांडातून सोडतात आणि असं तिचं मत होतं. व तिच्या बोलण्यातल्या चढउतार खरंच हुकुमशाही होता. मी विचारलं, यासाठी तुझ्या अंतर्मनातला विचार तर तू कारणीभूत नसेल ना? हे नकारात्मक तरंग, वातावरण, गोंधळ होण्यामागे तुझं अंतर्मन जबाबदार असेल का? हे बघ, कुत्रा किंवा अन्य प्राणी तेव्हाच पिसाळतात जेव्हा त्यांच्या अंतर्मनाच्या पातळीवर त्यांना नकारात्मकता जाणवते. असे अनेक लोक असतात ज्याचं अंतर्मन प्राण्यासारखं संवेदनशील असतं. तिचं समुपदेशन केल्यावर ती म्हणाली की तिच्या स्वभावातला राग तिच्या हस्ताक्षरात, वागण्यात, प्रत्येक कृतीत उतरलाय. मी तिला प्रार्थना शिकवली. मी प्रेमपूर्वक बोललो, प्रेमपूर्वक विचार करते, शांतपणे सर्व काही करते. आता मी प्रेमाचा, शांतीचा, संयमाचा आणि दयाळूपणाचा प्रसार करत आहे. इतरांसाठी माझ्या मनात केवळ प्रेम व शुभेच्छा आहेत. अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला मार्ग दाखवत आहे. अगदी सर्व प्रकारे या प्रार्थनेचा तिच्यावर इतका सकारात्मक परिणाम झाला की ती म्हणते, इतरांना नव्हे, मलाच बदलण्याची गरज आहे. मग तिला तिची चूक कळाली. म्हणून आपल्याला आपली चूक ह्या भरपूर द्वारे कळत असते व आपण ते शोधत असतो. नकारात्मक संवेदना त्याची बढती रोखली पाहिजे. एकदा एक विक्री अधिकारी माझ्याकडे आला. तो सेल्स मॅनेजरमुळे फार वैतागला होता. त्याला त्याच्या कंपनीत गेल्या 10 वर्षात कोणतीही पदोन्नती नव्हती. त्यानं मला विक्रीचे आकडे दाखवले. ते पाहून हे दिसत होतं की त्याच्या विक्रीचा आलेख इतरांपेक्षा उंच होता. त्याच्या सेल्स मॅनेजरला तो आवडत नसल्यानं त्याचं प्रमोशन होत नसल्याचं तो सांगत होता. त्याला अन्यायाची वागणूक दिली जात होती असं त्याचं ग्राह्य होतं. कॉन्फरन्समध्ये त्याचा सेल्स मॅनेजर त्याची टिंगल उडवायचा आणि अनेकदा तो त्याच्याशी अत्यंत कठोरपणे वागला होता. अधिक सविस्तर चर्चा करून मी त्याला सुचवलं, या सगळ्यांचं कारण मोठ्या प्रमाणात होतं अधिकाराबाबत त्याच्या अंतर्मनाला जो विश्वास होता, ती पक्की धारणा होती. त्यानुसारच अधिकारी लोक त्याच्याशी वागत होते. त्याच्या मोजमापानुसार त्याचा सेल्स मॅनेजर प्रवृत्तीत व काही भांडकुदळ होता. अधिकाऱ्यांबाबत त्याच्या अंतर्मनात कळवट विचार भरले होते. कामावर तो जाताना अधिकाराबद्दल मनातल्या मनात निंदा, वादविवाद, आरोप प्रत्यारोप आणि दोषारोप करणाऱ्या जोरदार संवादावर गर्क असायचा. तो मानसिक स्तरावर जे देत होता तेच त्यांच्याकडे परत येत होतं. त्याला कळून आलं की त्याचं आंतरिक संभाषण अत्यंत विध्वंसक आहे आणि या सगळ्यांमुळेच त्याला त्याच्या वरिष्ठांची नकारात्मकता प्रतिक्रिया मिळत होती. तसेच इतर अन्य वैयक्तिक, शारीरिक आणि भावनिक व्यक्ती विकृती निर्माण होत होत्या. तो पुढील प्रार्थना वारंवार म्हणू लागला, माझ्या विश्वाचा मी एकमेव विचारक आहे. बॉसबद्दल मी काय विचार करतो यासाठी मी जबाबदार आहे. त्यासाठी माझा बॉस जबाबदार नाही. मी कोणत्याही व्यक्तीला, स्थळाला किंवा गोष्टीला मला अवस्था व विचलित करण्याचा अधिकार प्रदान करत नाही. मी माझ्या बॉससाठी आरोग्य, यश, मनाची शांती, सुख आणि याची कामना करतो. मी मनापासून त्यांचे भले इच्छितो. मला माहीत आहे की बॉसला सदैव दिव्य मार्गदर्शनच लाभत आहे. ही प्रार्थना तो मोठ्याने, सावकाश, शांतपणे म्हणत पेराल तेच उगवेल त्याला समजलं होतं. मी त्याला झोपण्याआधी कल्पनाचित्रांचा प्रयोग करण्यास सांगितला. त्यानं त्याच्या मनात असं मानचित्र रंगवलं ज्यात त्याचा वरिष्ठ त्याचं अभिनंदन करत होता, त्याचं उत्साहाची प्रशंसा करत होता आणि त्याने ग्राहकांकडून मिळवलेल्या प्रतिसादाबद्दल त्याचं मनापासून कौतुक करत होता. त्यानं हे मानसिक चित्र सत्यात उतरल्याची अनुभूती निर्माण केली. त्याच्या बॉसच्या हस्तांदोलनाचा स्पर्श अनुभवला, त्याचा आवाज ऐकला आणि त्याला स्मित करताना पाहिलं. त्याला शक्य होतं तितकं ते मानसिक चित्र त्यानं रंगवलं. रोज रात्री तो हे मानसिक चित्र रंगवायचा. मॅनेजरनं त्याला सन कॉन्फरन्सला पाठवलं आणि त्याने अभिनंदन करून त्याला विभागीय सेल्स मॅनेजरची बढती दिली. या पदामुळे त्याच्या पगारातही बरीच मोठी वाढ झाली. मग बघा याचे परिणाम कसे असतात की आपण जेवढा चांगला विचार करू तेवढेच चांगले लोक सगळे आपल्यासोबत होत जातात. एवढीच गोष्ट खरी आहे, हे मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भावनिकरित्या परिपक्वता इतरांचं बोलणं तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही किंवा राग आणू शकत नाही जर तुम्ही त्याला विचलित करण्याची परवानगी दिलीच नाही तर.
इतर व्यक्ती तुम्हाला एकाच रीतीने त्रस्त करू शकते आणि ती आहे तुमचे स्वतःचे विचार. राग येतो तेव्हा तुम्ही मनाच्या 4 अवस्थांमधून जात असता. जे काही शब्द वापरले गेले त्याबद्दल तुम्ही विचार करू लागता. तुम्ही रागवायचा निर्णय घेता, रागाची भावना निर्माण करता, मग तुम्ही कृती करायचे ठरवता. मग तुम्ही उलट उत्तर देता किंवा प्रत्युत्तर देता. विचार, भावना, प्रतिक्रिया आणि कृती या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्याच मनात घडत असतात. भावनिक परिपक्वता म्हणजे काय? भावनिक प्रगल्भ होणं म्हणजे इतरांच्या टीकेला व द्वेषाला नकारात्मक प्रतिसाद देण्याचा बालिश प्रवृत्तीला बळी न पडणं. निंदा किंवा अपमान कोणालाही सहन होत नाही, तरी प्रतिक्रिया कशी करायची याची निवड करण्यास तुम्ही स्वतंत्र असता. आता मित्रांनो, यात कठीण लोकांना हाताळणं कसं असतं? जगात काही लोकांना हाताळणं कठीण जातं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. असे लोक विकृत किंवा ताठर असतात. त्यांना नकारात्मक विचारांची सवय जडलेली असते. काही अपराध बोधाचे असतात, जे वादविवाद घालणारे, भांडखोर आणि उपहास करणारे असतात. त्यांच्या मनाला कटुता भरलेली असते. ते मानसिक स्तरावर आजारी असतात. त्याचं मन विकृत असतं. कदाचित गंतानुभवांमुळे ते तसे बनलेले असतात. अशांपैकी एखादा तुमच्या पदरी पडला तर तुम्ही काय कराल? क्षणभर असा मोह होईल की जशाच तसं उत्तर द्यावं. पण तसं करण्यासाठी आधीच तुम्ही तुमची नकारात्मकता स्वतःत घ्यायला हवी व त्यामुळे तुमच्यावर होणारे सगळेच वाईट परिणाम स्वीकारायला हवेत. तसं न करता वाईटाला प्रत्युत्तर चांगलपणानं द्या आणि जेणेकरून तुम्हाला एक सुरक्षा कवचच लाभतं, जे इतरांच्या वाईट वागण्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ देत नाही. तुमची त्याबद्दलची करुणा त्या बदलण्याच्या प्रक्रियेला गतिशील करेल. दुःखाला सोबत लागते. जे व्यक्ती विफल, द्वेषपूर्ण आणि ताठर असतात त्यांची त्या ईश्वराशी असलेली लय बिघडलेली असते. असे लोक शांतीपूर्ण, आनंदी व सुखी व्यक्तीचा तिरस्कार करतात. त्यांच्याशी दयाळूपणे वागणाऱ्यांचीच ते निंदा करतात. मी इतका दुःखी असताना आनंदी का राहावं? जे इतरांच्या दुःखाच्या निराशेच्या पातळीवर खाली ओढू इच्छितात. दुःखाला सहवास हवा असतो. हे सत्य तुम्हाला समजलं तर इतरांमुळे अस्वस्थ न होता तुम्ही अविचल राहू शकता. नात्यांमध्ये सहानुभूती लागते. नुकतीच एक तरुणी मला भेटली होती. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्या एका तरुणीचा ती बऱ्याच दिवसांपासून तिरस्कार करायची, कारण ती तरुणी हिच्यापेक्षा अधिक सुंदर आणि आनंदी आणि अधिक संपन्न होती. त्याचं हद्द तेव्हा झाली जेव्हा त्या तरुणीचा साखरपुडा तिच्या कंपनीच्या सीईओशी झाला. त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर एक दिवस तिला न आवडणारी तरुणी कामावर आली. तिच्यासोबत एक छोटी मुलगी होती. ही मुलगी तिला तिच्या आधीच्या पतीपासून झालेली होती. या तरुणींना आधी लग्न झालं होतं. तिला एक मुलगी होती आणि काही जन्मदात ती भरपूर दोषांमुळे त्या मुलीच्या पायांना स्टीलची पट्टी लावलेली होती. त्या मुलीचे तिच्या आईशी झालेले भांडण होतं. मम्मी, माझे नवीन पप्पा इथेच काम करतात ना, मला ही जागा मस्त वाटली, मी त्यांच्यावर प्रेम करते, अशा लोकांनी ती भरलेली आहे. मग त्या मुलीने जणू माझ्या हृदयाला हात धरला आणि ती तरुणी म्हणाली, मला अचानक जाणीव झाली की त्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. अशा विपरीत परिस्थितीत राहूनही ती स्त्री किती आनंदी होती. अचानक मला तिच्याकडून प्रेम भावना जाणवली. मी तिच्या जवळ गेले आणि मनापासून तिच्यासाठी, तिच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना केली. यांना मानसशास्त्रज्ञ म्हणतं. व सहानुभूती म्हणजे सहानुभूती नव्हे. सहानुभूतीत आपल्या इतरांना भावना समजून घेतो, त्यात सहभागी होतो. मग सहानुभूती त्यापेक्षा काहीतरी खोल आहे. सहानुभूती म्हणजे आपल्या कल्पनारित्या त्याच्या जागी स्वतःलाच ठेवून विचार करतो आणि अनुभवतो. ज्यावेळी तुम्हाला इतरांना दुखावण्याचा मोह होईल त्यावेळी स्वतःला मोहजाच्या भूमिकेत न्या आणि भरपूर जे आपल्याकडे ग्रंथ आहेत त्यांचा वाचन करा आणि त्यांच्यावर विचार करा. मग तुम्हाला नक्कीच कळेल. मग मधुर नात्यांसाठी हे नक्की लक्षात ठेवा. मन एक रेकॉर्डिंग मशीन आहे. त्याच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार पुन्हा उत्पन्न करत असतात. मग तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा स्वतःच भलं चिंतित असता. द्वेषपूर्ण विचार एक मानसिक विष असतं. इतरांचं वाईट चिंतू नका, कारण असं करून स्वतःच वाईट चिंतलं जातं. तुमच्या विश्वात तुम्ही एकटेच विचार करत असता. तुमचे विचार निर्मितीक्षम असतात. ते तुमच्या विचारांना अनुसरून अनुभव साकार करत असतात. तुमचं मन एक रचनात्मक माध्यम आहे. तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व ज्या भावना अनुभवता तेच तुमच्या स्वभावाला व अनुभवाला येतं. इतरांनी तुमच्याबाबत जे विचार करावेत असं तुम्हाला वाटते तसेच विचार त्यांच्याबाबत करा. इतरांना फसवल्यावर नुकसान, मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अनगिनत मार्गांनी येऊ लागतात. तुम्ही जे इतरांसाठी कराल ते स्वतःसाठी करत असता. इतरांसाठी खड्डा खोदणारा स्वतःच खड्ड्यात पडत असतो. इतरांचं भलं, दयाळूपणा, प्रेम कितीतरी पटीने वाढवून तुमच्याकडे परत येतं. इतरांबद्दल तुम्ही काय विचार करावा यासाठी सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता. तुम्ही विचार करता त्याला अन्य जबाबदार नसतं. तुमच्या विचारांनी त्यांच्यात पुनर्निर्मिती सर्जन होत असते. भावनिकदृष्ट्या प्रालब्ध बना
आणि इतरांचे मत तुमच्यापेक्षा भिन्न असू शकते, हे मान्य करा. तुमच्या मताशी असहमत असण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्हालाही तसे स्वातंत्र्य असते. तुम्ही अप्रिय व होते देखील असहमत होऊ शकता. जशी प्राणीमात्रांच्या ठायी सूक्ष्म तरंग ग्रहण करण्याची संवेदनशीलता, असेच तस्थिती अनेक लोकांमध्ये सुद्धा असते. तुम्ही जे विचार लपवले आहेत ते विचार तुमच्या आवाजातून, चेहऱ्यामधून, हावभावातून आणि देहबोलीतून प्रतीत होतात. तुमच्या मनातील विचारांनुसार, भावनांनुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करता त्याचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियेमध्ये पडतं. स्वतःसाठी जे मागता ते इतरांसाठी मागा. तुमच्या वरिष्ठांबद्दलचे तुमचे विचार सकारात्मक ठेवा. इतर व्यक्तीला तुम्ही अनुमती दिल्याशिवाय ती तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही. तुमचे विचार सर्जनशील असतात. इतरांना आशीर्वाद द्या, तेच तुम्हाला मिळतील. इतरांशी प्रेमाने जुळून घ्या. प्रेम म्हणजे इतरांसाठी समजदारी, सद्भाव आणि त्याच्यातील ईश्वरतापणा, सन्मान. प्रत्येकात असणारं दिव्यत्व त्यांच्यातही आहे. सगळ्यांना समजून घेणे म्हणजे सगळ्यांना क्षमा करणं. इतरांच्या यशाचा, बढतीचा आणि सद्भावाचा आनंदोत्सव साजरा करा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. आणि देवाची कधी सोडू नका. देवाची आज जर सोडली व देवाचे, भगवंताचे नामस्मरण जर सोडले तर मग तुम्ही काहीच प्राप्त करू शकत नाही. मग तुम्हाला सर्व काही गोष्टी सोडून द्यावे लागतील आणि तुम्हाला फक्त भगवंत प्राप्तीसाठी हे प्रयत्न नंतर करावे लागतील. म्हणून भगवंत म्हणत असतात, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि माझ्या शब्दांवर विसंबूर राहा. पुढच्या दिवसात मी उल्लेखनीय चमत्कार ओढण्यासाठी सज्ज आहे आणि मी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पानांमध्ये वारंवार फिरत आहे. मी तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी माझ्या योजनांची खात्री दिली आहे आणि उल्लेखनीय आशीर्वाद आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझे तुम्हाला वचन आहे आणि ते वचन मी तुम्हाला दिलेले आहे. मी ते पाहून घेईल आणि मी ते तुम्हाला नक्कीच घडवेल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही माझ्या वचनांवर विश्वास ठेवू शकता आणि भविष्यातील घटनांबद्दल निराश नक्कीच होऊ नका. नकारात्मक विचारांना व ते मनात आणू नका. फक्त तुमचा आनंद लुटून तुमची दृष्टी अस्पष्ट आणि व्यवस्थित करा. तुमची शक्ती नष्ट करा, म्हणजे तुमची जी निगेटिव्ह पॉवर असेल ती नष्ट करा आणि तुमची आध्यात्मिक स्पष्टता भरपूर वाढवा आणि तुमचा विश्वास वापरा आणि शांतता आणि शांततेच्या दृढ भावनांवर मार्गांवर माझ्यासोबत चांगल्या मार्गावर चला. मला माहीत आहे की तुमच्यावर दररोज शत्रूंचा हल्ला होतो. तुमचा पराभव करू इच्छितात. ते तुमच्या धैर्याची हेटाळणी करतात आणि तुम्हाला सांगतात की तुमचा विश्वास निरर्थक आहे आणि तुमची माझ्या वचनांना धरून राहिल्यास तुम्ही फार दूर जाणार नाही. मी तुम्हाला आव्हान देतो की तुम्ही समोर येत असलेल्या सर्व अडथळ्यांना आणि नकारात्मक परिस्थितींना तोंड देण्यासाठी नक्कीच उभे असाल. तुमच्या सर्वांचं मी तुम्हाला वचन हे देऊ इच्छितो आणि तुम्ही माझ्याजवळ असाल हीच मी आशा करतो. शक्ती जरी तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल, हे जाणून घ्या की तुम्हाला बळकट करण्यासाठी आणि संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही चाललेच पाहिजे. मला पुन्हा सांगू द्या की महान शक्तीचा दावा करणारा शत्रू तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही. त्याचे शब्द, त्याचे आरोप निव्वळ खोटे आहेत. शत्रूच्या फसव्या बोलण्यावर विश्वास ठेवशील की माझ्यावर विश्वास ठेवशील? ज्या देवाने तुझ्यात प्राण फुंकले तो वादळातही ज्याच्या मागे आज्ञेशिवाय लक्ष द्या. मग माझ्या पराक्रमाची सीमा नाही. अनेकले तुला काही आणण्यासाठी धडपडतील, पण फक्त मीच तुझा खरा आहे आणि या लढाईत मी तुझ्या नक्कीच पाठीशी आहे. मग तूही जीवनाची लढाई किती लढतोस हे मला बघायचे आहे. म्हणून तू या लढाईत कधी हार मानू नको आणि मागे हटू नको. किती वेळा अडखळलास, माझी कृपा आणि प्रेम प्रत्येक वेळी तुला सोडवायला हजर आहे. जर त्याने तुला हरवण्याचा प्रयत्न केला तर मला माहीत आहे की मी तुला हजारपट मजबूत करण्यासाठी आहे आणि जर तू पडशील तर मी तिथे तुला असेन. तुला उठवावे अशी माझी इच्छा आहे. तुझे हृदय एका विजयी योद्ध्याच्या शौर्याने आणि विश्वासाने विजयी व्हावे, जो सर्व शक्त्यांविरुद्ध लढतो आणि प्रत्येक चाचणी आणि संकटातून विजयाचा दावा करतो आणि त्याचे बक्षीस मिळवतो. मग तुम्ही दावा कराल की मुकुट तुमचे ध्येय गाठेल आणि प्रत्येक शत्रूचा पराभव नक्कीच होईल आणि तुम्ही त्याच्यावर नक्कीच विजय मिळवाल. तुमचा दर्जा उंचावलेला आशीर्वादाच्या शिखरावर आणि तुझ्या असलेला माझा आत्मा मी तुझ्या अपार प्रेम आणि अभिमानाने पाहतो आणि मी सर्व सृष्टीला घोषित करतो की हे माझे लाडके मूल आहे आणि ते तुमचे पण आहे. म्हणून त्याच्यावर तुम्ही नक्कीच दया करा आणि हे मी प्रकृतीशी नक्कीच मागत असतो. मग प्रकृती तुमच्यासोबत तसंच घडवत असते. मग सर्व सृष्टीला घोषित करतो की हे माझे लाडके मूल हे तुझे माझ्यावरचे प्रेम व्यक्त करत. तसेच माझी इच्छा आहे की तू माझ्या चिंता, निराशा सोडून दे. निरुत्साह जाणतो की मी प्रत्येक प्रार्थना ऐकतो. मी तुझ्या वाळवंटा मार्गातून तुला वाटत असतं की मी भरपूर संकटात आहे, पण तसं काही नाही. माझ्या सिंहासनावरून एक शक्तिशाली नदी वाहते. ती तुझी संकटे
धुवून तुझ्या आत्म्याला शुद्ध करत असते आणि तुम्हाला शांतता आणि शांतता आणते. विश्वास, आशा, गहन शांतता स्वीकारण्यास तयार राहा आणि अथक विचार थांबवा. तुमच्या मनाच्या बचावात्मक संवेदनांचा वादळ मला त्या छुप्या अवस्थेपर्यंत पोहोचू देतो जिथे वेदनादायक आठवणी तुम्हाला दुःख आणि त्रास देतात. मी तुमचा स्वामी, तुमचा उद्धारकर्ता आहे. मी तुम्हाला तुमच्या चुकांपासून मुक्त केले आहे आणि स्वतःची निंदा करण्याची किंवा शंका घेण्याची गरज नाही. तुझे माझ्यावरचे प्रेम खरे आहे आणि तू माझ्यावरचा विश्वास घट्ट धरून ठेव. तुझी परिस्थिती दुरुस्त करण्यापलीकडे आहे हा विश्वास सोडून दे. तू जगण्याचा हेतू आणि मनस्ताप मला नको आहे. तू जमिनीकडे पाहत दिवस घालवण्याची माझी इच्छा नाही. तुमची नजर उचलण्यासाठी पुरेसा विश्वास आकाशाकडे. आजच्या दिवशी तुम्ही सर्व चिंतांपासून मुक्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. हे खरे आहे की तुम्ही दुःखाच्या जगात जगत आहात, परंतु या वेळेसाठी तुमची निवड केली गेली आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आणि कठीण आहात. तुमचे जीवन हे सर्व काही माझ्या योजनेचा एक भाग आहे, जेणेकरून आज तुमचा विश्वास प्रज्वलित व्हावा. कारण तुम्ही जे अनुभवले आहात त्यामुळे तुम्हाला इतके शहाणपण मिळण्याची नम्रता आणि ते महान आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे. जेव्हा तुम्ही साहित्याला चिटकून राहणे बंद कराल तेव्हा अधिक समस्या संपतील. म्हणून तुम्ही साहित्याला चिटकून नका राहू. तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा, मी तुम्हाला सर्व काही देईल. म्हणून नामस्मरणामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. म्हणून तुम्ही भगवंताचे नामस्मरण हे अगदी मनापासून आणि प्रेमाने केले पाहिजे. जर भगवंताचे नामस्मरण हे अगदी मनापासून आणि प्रेमाने केले तर भगवंत आपल्याला भरपूर काही गोष्टी देत असतो. म्हणजे आपण ज्या गोष्टी मागितलेल्या नसतात तेही भगवंत आपल्याला नक्कीच देत असतो. आणि भगवंत विचार करत असतो की हा माझा विचार एवढा करत आहे आणि माझ्या नामस्मरणामध्ये एवढा गुंगलेला आहे, तर मी याला का नको सगळ्या गोष्टी देऊ. मग भगवंत आपल्याला सर्व गोष्टी देतो व तो म्हणतो, बाळा तू आशा सोडू नकोस, मी तुला सर्व गोष्टी देईन. तू फक्त नामात राहा. तू जेवढा नामात राहशील मी तेवढे तुझ्यावर सगळ्या संकटात तुझ्या सोबत राहीन आणि तुझ्या सर्व इच्छा आणि मनोकामना नक्कीच पूर्ण करेल. म्हणून मित्रांनो, तुम्ही जेवढे नामस्मरण कराल तेवढेच तुमचे अगदी मार्ग खुले होत जातील. तुम्हाला अनुभव यायला लागेल आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण केल्याने भरपूर गोष्टी या आपल्याला दिसू लागतात आणि अनुभवायला मिळतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.